नमस्कार, स्मितल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कलरफुल असा व्हेज बिर्याणी. रपटप आणि कमी वेळेत बनवून तयार होणारी अशी रेसिपी आहे. त्याचबरोबर ही व्हेज बिर्याणी मोकळी सुटसुटीत आणि त्याचबरोबर खमंग होण्यासाठी कोणकोणत्या टिप आणि ट्रिक्स आपण वापरणार आहोत हेही तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला तर मग ही व्हेज बिर्याणी तुम्हाला कशी वाटते, त्याचबरोबर माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर एकदा आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात. या ठिकाणी मी बटाट्याची साल काढून असे बारीक मीडियम आकाराचे 2 ते 3 बटाट्याचे 8 फोडी करून घेतले आहेत. त्याचबरोबर एक टोमॅटो कापून घेतला आहे आणि फ्लावरचे बारीक काप करून घेऊन त्याचबरोबर गाजरही बारीक कट करून घेतलेले आहे. वाटाणेही छान सोलून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे कांदे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत. शेंगदाणे घेतलेले आहेत. अर्धी वाटी खोबरं, त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. या ठिकाणी अर्धा टीस्पून मोहरी घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धा टीस्पून जिरंही घेतलेलं आहे. आता काश्मीरी लाल मिरची पावडरही या ठिकाणी घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद पावडर, त्याचबरोबर बिर्याणी मसालाही या ठिकाणी घेतलेला आहे आणि बासमती तांदूळही घेतलेले आहे. चला तर मग आता साहित्य तर बघून झाले. आता आपण व्हेज बिर्याणी बनवायला सुरुवात करूयात. अशा प्रकारे पूर्ण व्हेजिटेबल मी या ठिकाणी कापून व स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. चला तर मग आता व्हेज बिर्याणीसाठी सुरुवात करूयात. सर्वात अगोदर मी या ठिकाणी 2 वगळ्या तेल टाकून घेत आहे. कुकर छान गरम झाला की त्यामध्ये 2 वगळ्या तेल टाकून घेऊयात. तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे मोहरी. मोहरी छान तडतडल्या गेली की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जिरं. जिरंही छान फुललं गेलं की त्यामध्ये लगेच टाकून घेऊयात आपण बारीक उभ्या स्लाइस केलेला कांदा. कांद्यामध्येच लगेच टाकून घेऊयात शेंगदाणे आणि 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या आणि कांदा आणि शेंगदाणे सोबतच परतून घेऊयात. शेंगदाणेही कांद्यासोबत छान परतल्या जात्या आणि मंद आचेवर छान परतल्या गेल्यामुळे आपल्या व्हेज बिर्याणीला छान चव येण्यासही मदत होते. आता प्रामुख्याने कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये आपण 2 चमचे मीठ टाकून घेऊयात. मिठाने कांदा लवकर परतण्यास मदत होते. त्याचबरोबर लालसर परतून कांदा लवकर रेडी होतो. आता कांदा हा 2 मिनिटासाठी लालसर रंगावर छान परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटासाठी कांदा परतला जातोय तोपर्यंत आपण आलं, लसूण आणि त्याचबरोबर खोबरं याची छान बारीक पल्स मोडवर फिरवत बारीक अशी कूट करून घेऊयात. या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओत दिसतच असेल. अशा प्रकारे मी छान वाटून घेतलेलं आहे. आता हेच मिश्रण आपण परतलेल्या कांद्यामध्ये टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा 2 मिनिटासाठी हे छान परतून घ्यायचं आहे. चला तर मग हे सर्व मिश्रण आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि अगदी 1 ते 2 मिनिटासाठी हे छान परतून घेऊयात. आलं, लसूण आणि खोबऱ्याचं वाटण छान परतलं गेलं की त्यामध्ये आपण लगेच टाकून घ्यायचं आहे हळद पावडर. तर या ठिकाणी मी अर्धा टीस्पून हळद पावडर यामध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडरही यामध्ये टाकून घ्यायची आहे. त्याचबरोबर बिर्याणी मसालाही यामध्ये टाकून घेऊयात. आता हे मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा 1 ते 2 मिनिटासाठी हे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. आता मसाले छान परतले जात आहेत तोपर्यंत आपण
गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवूयात. चला तर मग आता मसाले छान परतले गेले. आता त्यामध्ये आपण कट केलेले सर्व व्हेजिटेबल टाकून घेऊयात. अशा प्रकारे मी स्वच्छ पाण्याने व्हेजिटेबल धुवून यामध्ये टाकून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी सर्व हे व्हेजिटेबल भाज्या यामध्ये टाकून घेत आहे. आता सर्व भाज्या टाकल्यानंतर हे पुन्हा अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या बिर्याणीला छान चव येण्यास मदत होते. आता हे व्हेजिटेबल भाज्या 2 ते 3 मिनिटासाठी चांगल्या परतून घ्यायच्या आहे. तेलामध्ये छान भाज्या परतल्या गेल्या की व्हेज बिर्याणीला छान चव येते. आणि त्याचबरोबर आता हे परतले जाते तोपर्यंत आपण स्वच्छ तांदूळ धुवून घेऊयात आणि तेही आपण या भाज्यांमध्ये टाकून घेऊयात. अशा पद्धतीनं मी सर्व तांदूळ धुवून घेऊन या भाज्यांमध्ये टाकून घेत आहे. चला तर मग आता हेही पुन्हा 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घेऊन सर्व मिश्रण हे एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत परतल्या गेल्यानंतर आता यामध्ये तुम्हाला हवे असेल तर यामध्ये तुम्ही अख्खे मसूर टाकूही शकता. मला आवडतात म्हणून मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत. चला तर मग आता हे पुन्हा एकदा एकजीव होईपर्यंत छान परतून घेऊयात आणि वरून कोथिंबीर टाकून त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे. आता ही कोथिंबीरही त्यामध्ये एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये छान थोडेसे पाणी टाकून घेऊयात. पाणी टाकल्यानंतर हे मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्यायचे आहे. आता हे मिश्रण हलवल्यानंतर छान 2 ते 3 शिट्ट्या घेऊन मस्त आपली बिर्याणी बनवून तयार होते. चला तर मग याचे मी झाकण लावून घेते आणि मंद आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून घेते. अशा प्रकारे आपली व्हेज दम बिर्याणी शिजवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल आपली व्हेज दम बिर्याणी बनून तयार झालेली आहे. काही लोक याला खिचडी भात असंही म्हणतात. त्याचबरोबर तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता ही बिर्याणी आपण सर्व्ह करून घेऊयात. अशा प्रकारे मोकळी आणि सुटसुटीत बिर्याणी व्हेज बिर्याणी जर तुम्हाला खायची असेल तर या पद्धतीनं नक्की बनवून बघा. एक नंबर आणि उत्कृष्ट अशी लागते. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर किती छान आणि टमटमीत कलरफुल व्हेज बिर्याणी बनून तयार झालेली आहे. तर मस्त गरम गरम आणि वरून तुपाची धार टाकून ही व्हेज बिर्याणी खायला लाजवाब लागते. चला तर मग या जेवायला.